नमस्कार, माझं नाव डॉक्टर ओमकार दीपक सकपाळे. आज जाणून घेऊया की उष्माघात म्हणजे काय, उष्माघातात होणारे परिणाम काय, उष्माघाताची लक्षणे कोणती आणि उष्माघातावरती कोणते उपचार केले जातात. जाणून घेऊया साध्या आणि सरळ भाषेमध्ये. उष्माघात म्हणजे की काय? उष्माघात म्हणजे शरीराचे वाढणारे तापमान. नेमकं किती? 104 डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त. उष्माघातालाच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोकही असे म्हटले जाते. उष्माघाताची लक्षणे कोणती? प्रमुख लक्षणे म्हणजे की शरीराचे वाढणारे तापमान. उष्माघातामध्ये फार प्रचंड ताप येतो. दुसरं म्हणजे की मळमळ होणे, उलटी होणे, शरीरामधील पाण्याची कमतरता आणि क्षारची कमतरता म्हणजेच की डिहायड्रेशन होणं, जुलाबही लागणे आणि पोटामध्ये कळ येणे, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अंधारी येऊन बेशुद्ध पडणे आणि हृदयाचे ठोके वाढणे आणि लो ब्लड प्रेशर असणं ही प्रमुख लक्षणे आहेत. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक. यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आपण जाणून घेऊया. काय केलं पाहिजे? बॉडी हायड्रेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे की काय? सतत वारंवार पाणी पित राहणं, थोड्या वेळाने, तहान लागली असो किंवा नसो. दुसरं म्हणजे की तुम्ही जर बाहेर पडत असाल तर तुम्ही सनग्लासेस, टोपी, स्कार्फ, सनकोट इत्यादी गोष्टी तुमच्याजवळ असणं महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे की तुम्ही जर बाहेर पडत असाल तर पाण्याची बॉटल घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे. तर एखादी व्यक्ती जर उन्हामध्ये काम करत असेल तर त्या व्यक्तीने त्याचा चेहरा कॉटनचा कपडा ओला करून चेहऱ्याभोवती गुंडाळून ठेवणं, जेणेकरून त्याला उन्हामध्ये काम करताना त्रास होणार नाही. पाचवं म्हणजे की गरोदर स्त्रियांनी आणि वयस्कर व्यक्तींनी उन्हामध्ये डायरेक्ट बाहेर जाऊ नये. उष्माघातामध्ये काय करू नये आज आपण जाणून घेऊया. लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना आणि गर्भवती स्त्रियांना उन्हामध्ये बाहेर सोडू नये. दुसरं, 12 ते 3 या दरम्यान बाहेर पडू नये आणि काही महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं. बाहेर पडताना पण छत्री, सनकोट, सनग्लासेस या गोष्टी तुमच्यासोबत असणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं, श्रमाची कामे टाळावी. म्हणजे की काय? दुपारच्या टायमाला एक्सरसाइज करणं टाळा. कुठले अवजड गोष्टी उचलत असाल तर ते टाळा. चौथं, स्वयंपाकघरामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर दारे आणि खिडक्या खुल्या ठेवाव्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. या गोष्टी करा फक्त. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.